एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब करा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध कार्यक्रमास हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने राष्ट्रवादीचे नेते तथा सोलापूर महापालिकेचे माजी गटनेते आनंददादा चंदेशिवे यांच्या पुढाकारातून हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये विविध कार्यक्रम संपन्न झाला। सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत पांढरी वस्ती जुना कारंबा रोड सोलापूर येथे अश्विनी रुग्णालय आणि संशोधन केंद्र यांच्या वतीने साथीच्या रोगावर मोफत तपासणी व औषधोपचार भव्य महाआरोग्य शिबिर सकाळी 11 ते 2 पर्यंत सोलापूर महानगरपालिका नगरसेवक गणेश पुजारी संपर्क कार्यालय मारुती गल्ली बाळे येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत ऑनलाईन फॉर्म भरणे शिबिर हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये विविध ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने सोलापूर महानगरपालिका गटनेते आनंददादा चंदेशिवे यांच्या पुढाकारातून अश्विनी सहकारी रुग्णालय आणि संशोधन केंद्र यांच्या वतीने साथीच्या रोगावर मोफत तपासणी व औषधोपचार भव्य महाआरोग्य शिबिर जुना कारंबा रोड पांढरी वस्ती सोलापूर येथे हजारो संख्येच्या नागरिकांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमाच्या सुरुवातीला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस अश्विनी सहकारी रुग्णालयाचे सहाय्यक वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अभिजित जिरगे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुरान यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून भव्य महाआरोग्य शिबिराचे कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। या कार्यक्रमाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा सोलापूर महानगरपालिका गटनेते आनंददादा चंदेशिवे नगरसेवक गणेश पुजारी श्रीमंत जाधव अप्पा अविनाश भडकुंबे RS युवा प्रतिष्ठान अध्यक्ष नागेश वाघमारे बाळासाहेब शिवशरण रवी सकट रंगा वाघमारे ऋषिकेश मुकाशी अंबादास गवळी लखन सकट सुरेश क्षीरसागर दीपक रणदिवे तुळसाबाई वाघमारे अश्विनी सहकारी रुग्णालय संशोधन केंद्राचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुहासिनी वाळवेकर डॉक्टर अभिषेक उडगे डॉक्टर जकापुरे डॉक्टर प्रणव पाटील डॉक्टर संजय कुर्डे डॉक्टर स्वामी डॉक्टर भारत गरंडे अमोल वाघमारे सुभाष जावीर नाता नामदास दिनेश मस्के अमोल हेगडे राहुल वाघमारे भारत सकट गौतम शिंदे आशुतोष हेंगळे कुमार सांगे राहुल बागले सतीश आडकुल यावेळी उपस्थित होते। सकाळी 11 वाजता सोलापूर महानगरपालिका नगरसेवक गणेश पुजारी यांच्या संपर्क कार्यालय मारुती गल्ली बाळी येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांसाठी मोफत ऑनलाईन फॉर्म भरणे शिबिर कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष वासिम बुरान यांच्या वतीने श्री क्षेत्र कोंडोबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत मोफत ऑनलाईन फॉर्म भरणे कार्यक्रम सुरुवात करण्यात आला। सदर कार्यक्रम सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेते तथा सोलापूर महानगरपालिका गटनेते आनंददादा चंदेशिवे सोलापूर महानगरपालिका नगरसेवक गणेश पुजारी ऋषिकेश मोकाशी विशाल करंडे सचिन तीर्थकर ज्योतिर्लिंग करंडे महेश गवळी सूरज पाटील सूरज जगताप सोमनाथ करंडे स्वाती पुजारी सुरेश हितनळी किरण वाळके नीता गवळी वैशाली पुजारी भाग्यश्री शिंदे व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। शक्यता असते त्या अनुषंगानं या भागातील मूलभूत सुविधा पुरवण्याबरोबरच तुमच्या जीवाची देखील काळजी घेण्याचं काम या ठिकाणी या भागाचे नगरसेवक करत असतात आणि आपल्याला या राज्याचं उपमुख्यमंत्रीपद म्हणजे जिथं वादा केला की दादा पूर्ण करतात हे 100% खात्री असलेलं असं नेतृत्व आपल्याला या ठिकाणी लाभलेलं आहे आणि या पक्षाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी काम करतात। दादाचं कार्य म्हणलं की कार्यतत्परता म्हणजे एखादं काम हाती घेतलं की ते पूर्ण करण्याची जबाबदारी हे अजितदादा नेहमीच सातत्याने घेतात आणि त्या दृष्टिकोनातून त्यांच्या या अर्थमंत्री झाल्यापासून त्यांनी जवळजवळ हे 10व्यांदा अर्थसंकल्प जाहीर केला आणि महिलांना जवळजवळ त्यांना सक्षम करण्याच्या हेतूनं सर्व महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून महिलांसाठी खास योजना या ठिकाणी अजितदादांनी डिक्लेअर केल्या आणि पुरुषाबरोबर महिलांना देखील तेवढंच प्राधान्य देण्याचं काम या ठिकाणी अजितदादांनी केलं आहे आणि या वाढदिवसानिमित्तानं त्यांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो। म्हणजे साथीचे रोग सध्या सुरुवात आहेत, म्हणजे सर्दी असेल डोका असेल अंग दुखणे असेल किंवा ताप येणे असेल अशा आजारावर तर देणार आहेत, परंतु ह्याच्या पलीकडे सुद्धा जाऊन विविध रोगावर सुद्धा या ठिकाणी त्यांनी चेक करून पुढचा उपचार घेण्यासाठी सुद्धा शासनाच्या फंडामधून या ठिकाणी आपल्याला काम करता येईल अशा पद्धतीची सोय शासनाने केलेल्या आहे। तशा पद्धतीचं मार्गदर्शन आता तुम्ही तपासताना डॉक्टर मंडळी करतीलच, परंतु अजितदादा यांचं कार्य
अजितदादांनी जे केलेलं काम आहे ही लोकांमध्ये या ठिकाणी जनजागृतीच्या हिशोबानं या ठिकाणी करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या अजितदादांनी परवाच गेल्या 15 दिवसापूर्वी एक योजना सुरू केली. कुठली योजना सुरू केली माहिती आहे का तुम्हाला महिलांना? कुठली बघा, म्हणजे किती अजितदादा किती लोकप्रिय झालेले आहेत. जे आज या आपल्या या पांढरे वस्ती अण्णाभाऊ साठे नगर पांढरे वस्तीमध्ये राहणाऱ्या जी कष्टकरी महिला आहेत त्यांना म्हणजे अशा गोष्टीचा काय म्हणजे काय घेणं देणं नाही. परंतु अजितदादाचं जे 1500 रुपये महिलांना माझी लाडकी बहीण योजना जी सुरू केली त्या 1500 रुपये या ठिकाणी तुम्हाला दर महिन्याला मिळणार आहेत. फॉर्म भरलेले आहेत का तुम्ही? फॉर्म भरलेत का? ज्यांनी भरले नाहीत त्यांनी उद्यापासून आपल्या ऑफिसला सुरू होणार आहे फॉर्म भरायचं सुद्धा. त्या ठिकाणी सुद्धा याचा जे अपंग असलेले त्या अपंग लोकांना सुद्धा ज्या प्रमाणपत्र नसेल अशा लोकांना सुद्धा आपल्या इथं उद्यापासून कॅम्प सुरू होतोय. ही गोष्ट तुम्हाला काय सांगायला लागलो की आता तपासणीला तर आलेला आहे, तुम्ही जाणार आहे तपासून, परंतु चांगल्या हॉस्पिटलमध्ये गेला तर तुम्हाला तपासायला 500 रुपये 1000 रुपये 200 रुपये डॉक्टर घेतात, म्हणजे त्यांचे फी घेतात. अजितदादा यांच्या वाढदिवसानिमित्ताने विनामूल्य सेवा करण्यासाठी अश्विनी हॉस्पिटलचे जे डॉक्टर मंडळी आलेले आहेत मी सर्वांचं या ठिकाणी हार्दिक या ठिकाणी स्वागत करतो. व पुजारी साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सर्वप्रथम मी त्यांच्या मनापासून अभिनंदन करू इच्छितो, कारण सध्याची जे क्लायमेटची परिस्थिती आहे आपल्या भागातले नगरसेवक तुमचे विकास काम करत असताना त्या भागात तुमची तब्येतीची देखील काळजी घेणार आहे. हा आपल्याला एक अभिमानाची गोष्ट वाटावं असा एक कौतुक मी त्या ठिकाणी त्यांचं करू इच्छितो की त्यांचे प्रभागामधले लोकांची तब्येत काळजी घेणारे हा एक तुमचे नगरसेवक आहे, हक्काचे तुमचे नगरसेवक आहे, जे अहोरात्र तुमच्यासाठी काम करणारा आणि तुमच्या भागात सोडून सोलापूर शहरात कुठंही काही लोकांची समस्या असू दे, दवाखान्याचं काम असू दे, ते सातत्याने समाजसेवा काम करत आहे. आज अजितदादा पवार यांच्या माध्यमातून त्यांनी अजितदादांच्या विचारधारा जी आहे शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारा घेऊन त्यांना सोलापूर शहरामध्ये आज नेतृत्व करत आहे. आज पुढच्या काळामध्ये त्यांना मोठी जबाबदारी मिळेल अशी मी अपेक्षा सर्वांच्या समोर माझ्या वतीनं शुभेच्छा देखील त्यांना देऊ इच्छितो. त्याचबरोबर मी आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय अजितदादांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील देऊन माझे 2 शब्द इथं संपवतो. धन्यवाद.